नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। सैफ अली खानवर हल्ला प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी आता सैफचा मुलगा जहांगीरच्या बेडकडे जात होता। जहांगीरच्या बेडकडे जात असताना त्याला रोखलं अशी माहिती इलियामा फिलिप्सचा जबाब आहे हा। आणि सैफच्या घरातील बेड लिमा हिच्या जबाबामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। आरोपीचा नेमका उद्देश काय होता या अनुषंगाने पोलीस आता तपास करतात आणि घरातल्या कोणत्याही महागड्या वस्तूला आरोपीने हात लावलेला नाहीये। आरोपी त्याचा मुलगा ताब्यात घेऊन पैशासाठी त्याला धमकावणार होता का असा देखील आता संशय व्यक्त केला जातोय। आरोपीने जहांगीरच्या बेडकडे जात असताना त्याला थांबवल्यानंतर धमकावत 1 कोटीची मागणी केली होती अशी देखील माहिती समोर आली आहे। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी अद्याप सापडलेला नाहीये। मात्र घरच्यांचे आणि त्यांच्या घरात काम करणारे जे मदतनीस आहेत सैफ अली खानच्या घरातले, त्यांचा जो काही जबाब आहे तो नोंदवला जातोय। आणि या जबाबामधून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की आरोपी जेव्हा त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता तेव्हा कुठल्याही महागड्या वस्तूला त्यांना हात लावलेला नव्हता। मात्र मदतनीस इलियाना फिलिप्स नावाचं जी काही मदतनीस आहे तिचा जो काही जबाब आहे त्या जबाबामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की आरोपी हा जहांगीर जो सैफ अली खानचा मुलगा आहे त्याच्या बेडकडे जात होता आणि त्यामुळे त्याला थांबवण्यात आलं। आणि त्यावेळेला जेव्हा प्रतिकार करण्याचा प्रयत्न या आयाने केला, मदतनीसाने केला, त्यावेळेला आरोपी हा आक्रमक झाला आणि कुठलाही आवाज न करू नये अशा पद्धतीने धमकावलं आणि त्यानंतर तिच्यावर पहिल्यांदा हल्ला केला। हा सगळा गोंधळ होत असताना सैफ अली खान बाहेर आलेला होता। त्यावेळी त्याच्यावरती सुद्धा 6 वार आरोपीने केलेले होते। मात्र आरोपीचा नेमका आता उद्देश काय या अँगलनं सुद्धा तपास केला जातोय। सगळ्या शक्यता तपासल्या जात आहेत, कारण आरोपी जर चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेला होता तर त्यानं कुठल्याही महागड्या वस्तूला हात का लावला नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। शिवाय त्याला घरामध्ये प्रवेश कसा मिळाला। करीना कपूर हिचा सुद्धा जो काही जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे त्यामध्ये सुद्धा तिने म्हटलेलं आहे की दागिने आणि इतर सगळे मौल्यवान वस्तू घरामध्ये होत्या, मात्र कुठल्याही गोष्टीला आरोपीनं हात लावलेला नाहीये आणि आरोपी हा पूर्णपणे अग्रेसिव्ह मोडमध्ये होता। मदतनीचा जो जबाब आहे त्यामध्ये 1 कोटी रुपयाची आरोपीनं मागणी केलेली होती अशा पद्धतीचा जबाब आहे। त्यामुळे आरोपी जहांगीरच्या बेडकडे का जात होता, मुलाच्या बेडकडे जाण्याचा नेमका आरोपीचा उद्देश काय होता ही सुद्धा शक्यता पडताळली जाते। आरोपी अशी शक्यता वर्तवली जाते की आरोपी हा मुलाचा ताबा घेऊन पैशांची मागणी करणार होता का, कारण 1 कोटी रुपयांची मागणी करण्यासाठी एक महत्त्वाचा जो काही आरोपीचा मुलाचा ताबा घेतल्यानंतर घरातले कदाचित घाबरले असते आणि त्यानंतर ही कदाचित मागणी मान्य केली असते असा आरोपीचा समज झाला असता का। या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या आता वर्तवल्या जात आहेत। मात्र जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि त्याचा उद्देश काय होता हे पोलिसांच्या चौकशीमध्ये स्पष्ट होत नाही त्यावरती कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पूर्णपणे नकार आहे। मात्र ह्या सगळ्या शक्यता आहेत आणि या मदतनीसाच्या जबाबानुसार त्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।